नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीटचं मीनिंग आणि त्याचा स्पेसिमेन फॉर्मॅट बघितला. आत्ता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे 11 फायनल अकाउंट्सच्या इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट ज्या तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत. आपण ते सुरुवात करूयात. आता टोटल ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत त्या आपल्या आहेत 14 ॲडजस्टमेंट्स आर देअर. तर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये कसं दिलं आहे की ॲडजस्टमेंटचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर त्याची जर्नल एंट्री काय होते ते, आणि त्यानंतर त्याचे 2 इफेक्ट्स. तर आपल्याला 11th जर्नल एंट्रीज कुठल्याही ॲडजस्टमेंटची विचारत नाही, आपल्याला डायरेक्टली इफेक्ट्स लर्न करायचे आहेत. ओके, तर यांनी जे काही 2 इफेक्ट्स दिलेले आहेत तेच मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे, आणि ते इफेक्ट्स तसे का असतात हे पण आपण समजून घ्या. कारण ॲडजस्टमेंट नुसत्या लर्न करायच्या किंवा पाठ करून काही उपयोग नाही आहे, तर तशा काय येतात हा जर कन्सेप्ट आपल्याला समजला तर त्याचे इफेक्ट्स आपण इझिली देऊ शकतो. आता पहिली ॲडजस्टमेंट आहे तुमची क्लोजिंग स्टॉक. म्हणजे ॲट द एंड ऑफ इयर मॅन्युफॅक्चरिंग असू देत किंवा प्रोड्युसिंग असू देत किंवा एखादा परचेसर सेलर असू देत, जो बिझनेसमन आहे त्याच्याकडे जो काही स्टॉक शिल्लक राहिलेला आहे अनसोल्ड, त्याचे 2 इफेक्ट्स द्यायचे. त्याचे 2 इफेक्ट्स काय दिलेत तर ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आता त्याचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला का जातो तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक तर सगळे डायरेक्ट इन्कम असतात आणि जे काही क्लोजिंग किंवा आउटवर्ड मुवमेंट्स ज्या आहेत त्या सगळ्या असतात. म्हणून त्याचा पहिला इफेक्ट काय जातो आपल्याकडे तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हा पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि कुठल्याही प्रकारचा स्टॉक ऑफ गुड्स ही आपली करंट ॲसेट झाली, म्हणून दुसरा इफेक्ट जातो आपला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. मग तुम्ही हे टेक्स्टबुकमध्ये जे काही इफेक्ट्स दिलेले आहेत त्याच्याऐवजी हे शॉर्टमधले इफेक्ट जरी लक्षात ठेवले तरी चालतील. ओके, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीट ॲसेट साईड. सेकंड ॲडजस्टमेंट इम्पॉर्टंट, डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन म्हणजे काय? डेप्रिसिएशन इज द रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट ड्यू टू इट्स युसेज ऑर वेअर अँड टेअर. कुठल्याही ॲसेटचा जो काही आपण यूज करतो किंवा वेअर टेअरमुळे त्याची जी व्हॅल्यू कमी होते त्याला काय म्हणतात? डेप्रिसिएशन. आणि आपण हे पण शिकलेलो आहे की डेप्रिसिएशन इयर एंडला आपल्याकडे असलेले जे काही ॲसेट्स आहेत, फिक्स्ड ॲसेट्स, त्याच्यावर आपल्याला चार्ज करायचं असतं. मग आता डेप्रिसिएशनमुळे काय होतं? ॲसेटची व्हॅल्यू कमी होते. त्यामुळे पहिला इफेक्ट काय आहे तर डिडक्टेड फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट ऑन द बॅलन्स शीट ॲसेट साईड. मग आपण शॉर्टमध्ये त्याचा इफेक्ट काय लिहूयात? पहिला डिडक्ट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह ॲसेट. म्हणजे ज्या ॲसेटवर डिप्रिसिएशन चार्ज करायचं आहे त्या ॲसेटमधनं तेवढी अमाऊंट सबट्रॅक्ट करायची. आणि दुसरा इफेक्ट काय जाणार? डेप्रिसिएशन करणं हा आपला बिझनेस लॉस आहे, आणि लॉस इनडायरेक्ट लॉस येतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सो सेकंड इफेक्ट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ओके, ह्या 2 ॲडजस्टमेंट झाल्या. नेक्स्ट ॲडजस्टमेंटकडे जाऊयात. एकच मिनिट फक्त तोपर्यंत. थर्ड ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग ऑर अनपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आपण म्हणतो एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. जे एक्सपेन्सेस आपण पेड करायला पाहिजे होते पण पेड केले नाही. आता हे थोडंसं आपण एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊयात. सपोज रेंट होता. आपण जिथे आपला बिझनेस रन करतो आहे तिथला रेंट आहे, आणि तो रेंट आहे सपोज 20,000 पर मंथ. बरोबर आहे. मग एका वर्षामध्ये आपण किती रेंट पेड करायला पाहिजे होता तर 12 × 20,000 2,40,000. म्हणजे आपल्या बिझनेसचा रेंट हा जो काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे तो टोटल किती आहे? 2,40,000 फॉर द इयर. आपण सपोज 11 महिन्यांचाच रेंट भरला आहे. बरोबर आहे. म्हणजे 1 महिन्यांचा रेंट काय झाला? आउटस्टँडिंग झाला. तो रेंट जरी पेड केलेला नसला, जरी आउटस्टँडिंग असला, तर तो करंट इयरशी रिलेटेड आहे. आणि आपल्याला माहिती आहे अकाउंटिंग रेकॉर्ड्स आपण ॲक्रुअल सिस्टीमवर करतो. ॲक्रुअल सिस्टीम म्हणजे जे पेड करायचे राहिलेत, दो इट इज अनपेड बट इट इज रिलेटेड टू करंट इयर, सो इट शुड बी ॲडेड टू द रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्स. जरी आपण आत्ता 20,000 रुपयाप्रमाणे 11 महिन्यांसाठी रेंट भरला असेल
तरी जो काही राहिलेला 20,000 आहे तो करंट इयरशी रिलेटेड आहे, त्यामुळे तो ॲड करायला पाहिजे. त्यामुळे पहिला इफेक्ट काय आहे त्याचा, ॲड इन रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्स, ॲड इन रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्स. आणि कुठलाही आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे आपल्याला पेएबल आहे अमाऊंट, तर ती आपली झाली लायबिलिटी. सो दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, लायबिलिटी साईड. ओके. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आपली प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्स ही ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सच्या बरोबर ऑपोजिट आहे. म्हणजे आउटस्टँडिंगमध्ये एक्सपेन्सेस ड्यू होता, इथे आपण एक्सपेन्सेस ॲडव्हान्समध्ये पेड केलेला आहे. प्रीपेड म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, ॲडव्हान्स पेमेंट. ओके. आता ॲडव्हान्स पेमेंट म्हणजे काय, तर समजा इन्शुरन्स आहे आणि तो इन्शुरन्स आपण 1 वर्षाच्या ऐवजी 15 मंथ्सचा पेड केला आहे. ओके. म्हणजे 3 महिन्यांचा आपण ॲडव्हान्समध्ये इन्शुरन्स पेड केला आहे, तर तो झाला प्रीपेड इन्शुरन्स किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस. मग ऑब्व्हियसली आपण फायनल अकाउंट्समध्ये 1 वर्षाचे 12 मंथ्सचे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतो. मग 3 महिन्यांचा जर आपण ॲडव्हान्समध्ये पेड केलेला आहे तर तो सबट्रॅक्ट करायला लागेल. म्हणून पहिला इफेक्ट येतो ह्याचा, डिडक्ट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्स. म्हणजे जेवढा प्रीपेड एक्सपेन्स आहे तो त्या रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्समधनं सबट्रॅक्ट करायचा. आणि दुसरा इफेक्ट, आपण ॲडव्हान्समध्ये एक्सपेन्सेस पेड केला, ही आपली ॲसेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आता पुढची ॲडजस्टमेंट आहे 5th, ॲक्रूड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम. ह्याच्यामध्ये कसं आहे, ॲक्रूड याचा अर्थ आपल्याला इन्कम तेवढं रिसिवेबल आहे. हे जे काही इन्कम रिसिवेबल आहे म्हणजे काय, की आपण समजा कोणाला तरी जागा रेंटवर दिलेली आहे आणि त्यांनी आपल्याला मंथली रेंट द्यायला पाहिजे. 12 महिन्यांपैकी त्यांनी 9 महिन्याचंच रेंट आपल्याला दिले, तर 3 महिन्यांचं रेंट आपल्याला रिसिवेबल आहे. तर त्याला आपण म्हणणार आउटस्टँडिंग इन्कम किंवा ॲक्रूड इन्कम किंवा इन्कम ड्यू. आता आपल्याला इन्कम मिळायला पाहिजे होतं पण मिळालं नाही, पण तो आपला करंट इयरशी रिलेटेड इन्कम आहे. त्यामुळे पहिला इफेक्ट येतो, ॲड इन रिस्पेक्टिव्ह इन्कम. जे काही इन्कम आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यात जे आउटस्टँडिंग आहे ते ॲड करायचं आहे. आणि सेकंड इफेक्ट, आपल्याला इन्कम रिसिवेबल आहे ती आपली ॲसेट, सो बॅलन्स शीट ॲसेट साईड, बॅलन्स शीट ॲसेट साईड. हे 2 इफेक्ट झाले. आता पुढची ॲडजस्टमेंट आहे प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ड म्हणजे इन्कम आपण ॲडव्हान्समध्येच रिसीव्ह केलं. ॲडव्हान्समध्ये म्हणजे आपल्याला समजा कमिशन मिळायचं होतं 1 वर्षाचं, तर आपण 14 महिन्यांचं कमिशन रिसीव्ह केलं, म्हणजे 2 महिन्यांचं आपण ॲडव्हान्समध्ये रिसीव्ह केलं. आता ॲडव्हान्समध्ये रिसीव्ह केलं तर ते करंट इयरशी रिलेटेड आहे का, तर नाही आहे. सो इट शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम द इन्कम फॉर द करंट इयर. बरोबर. म्हणून पहिला इफेक्ट काय येतो, डिडक्ट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह इन्कम. आणि दुसरा इफेक्ट, आपण ॲडव्हान्समध्ये इन्कम घेतलं तर ती आपली लायबिलिटी झाली. सो सेकंड इफेक्ट इज बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. ह्या 6 ॲडजस्टमेंट्स आपण इथपर्यंत बघितलेल्या आहेत. मी कोणत्या बघितल्या तर एकदा पुन्हा एकदा रिपीट करतो सगळ्यांसाठी. पहिली ॲडजस्टमेंट होती क्लोजिंग स्टॉक, त्यानंतर डेप्रिसिएशन, मग आउटस्टँडिंग ऑर अनपेड एक्सपेन्सेस, त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, नंतर आउटस्टँडिंग इन्कम किंवा ॲक्रूड इन्कम आणि प्री रिसिव्ड इन्कम. आता ह्याच्या पुढच्या ज्या काही 8 ॲडजस्टमेंट्स आहेत
ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात.